हॅलो एव्हरीवन आणि पुनश्च एकदा सगळ्यांना नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला खूप प्रेम आणि खूप लाईक्स मिळालेले आहेत. माझ्या व्हिडिओला खूप प्रेम आणि खूप लाईक्स मिळाले आहेत. सर्वात पहिले यासाठी आपल्या सर्वांचे आभार व अभिनंदन. मला खूप आनंद होत आहे की ज्याची मी सुरुवात केली होती ते संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी क्रांती भविष्यात घडवणारच आहे असा माझा विश्वास आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. आणि खरं सांगावं तर एक जबाबदारी वाढली आहे आता. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवलेला आहे आणि ज्या पद्धतीने लोकांचे लाईक्स आणि कमेंट्स आलेले आहेत, अप्रतिम आहेत. इट्स व्हेरी इन्स्पिरेशनल फॉर मी. आय वॉज नेवर शुअर की मी ज्या प्रवासाला सुरुवात करतोय त्याला अवघ्या 24 तासातच खूप सारे लोक मला जोडले. खूप लोकांचे व्ह्यूज आहेत, लाईक्स आहेत, कमेंट्स आहेत. आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण कुठेतरी काहीतरी चांगलं काम करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे एक लोकांचा विश्वास वाढलेला आहे की हां, या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं सगळ्यांना ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. तर अर्थातच या जबाबदारीला मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेल. आधी सांगितलं होतं एकदम कॅज्युअल आणि इझी इंटरॅक्शन आम्ही करूया, लोकांपर्यंत पोहोचूया. हा शक्यतोवर मराठी आणि बायलिंग्वल पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून लोक तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. विनंती हेच राहील की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि कंपल्सरी नाही आहे. पुन्हा एकदा विनंती अशी आहे की पटत असेल, आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, इट्स ओके. आणि नाही केलं तरी डझंट मॅटर. माझा उद्देश हा नेहमीच एक पॉझिटिव्ह आहे की विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं चांगलं देऊ शकतो. आज मी तुम्हाला जरा आजही थोडासा सेशन जो आहे तो इंट्रोडक्टरी असणार आहे. आज मी तुम्हाला पुढच्या 40 दिवसात मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीला घेऊन मी तुम्हाला सेशन देणार आहे, यावर मी तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण पुढे वाढूया. आणि पुनश्च एकदा थँक्यू सो मच ऑल ओव्हर महाराष्ट्र. भविष्यात हा चॅनल आपण ग्लोबल करूया. आज आपण महाराष्ट्रात करतोय, पुढे जाऊन संपूर्ण देशभरात हा चॅनल जाईल आणि या चॅनलला आपण ग्लोबल करण्याचा हा माझा मानस आहे आणि आपण नक्की करूया. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी लाईक केलं, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी आजचा इंट्रोडक्टरी सेशन म्हणजे पुढचे 40 सेशनमध्ये, पुढच्या 40 सेशनमध्ये आपण नेमकं काय ऐकणार आहोत, काय बघणार आहोत, कोणते ग्रामरचे कॉन्सेप्टवर फोकस करणार आहोत आणि कम्युनिकेशन स्किलवर कोणत्या बाबींवर आपण फोकस करणार आहोत, यावर आपण बोलूया. पुढे आपण एक पीपीटी बघूया आणि या पीपीटीच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नेमकं आपण करणार काय आहोत. थँक्यू व्हेरी मच. बघूया आपण हा व्हिडिओ. थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. मला असं वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नेमकं कोणाला ऐकत आहात, म्हणजे मला माझ्याबद्दल थोडक्यात परिचय द्यावं असं मला वाटलं. म्हणून या व्हिडिओची सुरुवात आणि या पीपीटीची सुरुवात मी माझ्या परिचयापासून केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की तिथे मी माझा परिचय दिलेला आहे. मी थोडक्यात माझा परिचय देईल आणि आपण मुख्य विषयावर येऊया, है ना. तर माझं नाव आहे प्रदीप मनोहर पाटील आणि मी सब्जेक्ट टीचर आहे. मला 16 वर्षाचा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि माझा क्वालिफिकेशन डी-एड, बी-एड आणि माझा एम-एड सुद्धा सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त माझा बी-ए, एम-ए इन इंग्लिश लिटरेचर हे झालेलं आहे. माझा बी-एस-सी कंप्लीट झालेला आहे आणि माझा पी-एच-डी हे कम्युनिकेशन स्किल या विषयावर गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या ठिकाणी माझं पी-एच-डी सुरू आहे. एक थोडक्यात आतापर्यंत केलेले थोडेसे अचिव्हमेंट्स तुमच्या समोर सादर करतोय. मी बालभारती पुणे या ठिकाणी मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडी, एनईपी अंतर्गत मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडी म्हणजे इयत्ता 3री, 4थी आणि 5वी साठी मी सिलेबस डिझाईन करत असतो. तर मी या कमिटीचा एक भाग आहे. आणि मी 6 वर्ष जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग डायट गडचिरोलीला मी 6 वर्ष विषय सहाय्यक, सब्जेक्ट कोऑर्डिनेटर इंग्लिश यासाठी मी काम केलेलं आहे. आणि काही आंतरराष्ट्रीय काही कॉन्फरन्सेस आहे, आयनेट, ऑल इंडिया नेटवर्क फॉर इंग्लिश टीचर्स. तर याचे काही कॉन्फरन्सेस मी अटेंड केलेले आहेत.
आणि त्याचा अनुभव अर्थातच या प्रेझेंटेशनमध्ये, माझ्या स्किलमध्ये आणि माझ्या बोलण्यामध्ये त्याचा हमखास माझा त्याचा फायदा होतच आहे. तर हे थोडक्यात माझा परिचय. असं वाटलं की थोडक्यात माझ्याबद्दल सांगावं एक किमान वेळेत. आपण जरा पुढे वाढूया की नेमकं पुढच्या 40 दिवसात आपण नेमकं करणार काय आहोत. एक छोटासा रोडमॅप मी तयार केलेला आहे. या रोडमॅपच्या माध्यमातून आपण पुढे वाढूया. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बट जेव्हा तुम्ही पर्सनली जेव्हा एक्सपिरियन्स घ्याल तेव्हा त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला येईल आणि एक चांगला इंटरेस्टिंग वाटेल. तर सगळ्यात पहिले आपण फोकस करूया पार्ट्स ऑफ स्पीच. त्याच्यात नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब, त्यानंतर टाइप्स ऑफ प्रोनाऊन असतात, टाइप्स ऑफ ऍडवर्ब, आणि त्यानंतर ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशनचे पण खूप सारे टाइप्स आहेत जे आपण एक एक अभ्यास करूया. अँड देन फॉलोड बाय कंजंक्शन्स, इंटरजेक्शन्स. मोस्ट ऑफ द लर्नर्स, बहुतांश विद्यार्थ्यांना इंटरजेक्शन आणि कंजंक्शन्स याचा कॉन्सेप्ट क्लिअर राहत नाही, त्यामुळे आपण याच्यावर सुद्धा तेवढाच फोकस करूया. त्यानंतर हा टेन्सेस. टेन्सेस म्हणजे बेसिकली जे 12 इम्पॉर्टंट जे सेंटेन्सेस असतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स याला घेऊन जे कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्याने जे सेंटेन्सेस तयार करतात, जे हार्ट ऑफ द इंग्लिश ज्याला मी म्हणतो की ज्याला 12 वाक्य तयार करता येतात, द पर्सन हु कॅन प्रिपेअर द 12 सेंटेन्सेस कॅन स्पीक इन इंग्लिश क्वाईट बेटर. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. हा, एक जर असा हायर लेवलवर गेल्यावर आपल्याला फिगर ऑफ स्पीच आपल्याला माहित असायला पाहिजे, जे जरासा थेरॉटिकल पार्ट मध्ये जातो. डिग्री ऑफ कम्पॅरिझन्स, आर्टिकल्स, ए अँड द नेमकं कुठे वापरायचं याचा थोडासा विद्यार्थ्यांना कमी माहित असतो, त्यामुळे इथे थोडासा विद्यार्थी चुकतात. मॉडेल्स, पंक्च्युएशन मार्क, हे जरा रायटिंग स्किल आहे जे मी पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल. त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन्स, फ्रेजेस अँड क्लाउजेस, सब्जेक्ट अँड प्रेडिकेशन्स, 12 बेसिक सेंटेन्सेस जे मी आधी सांगितलं की 12 जे इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आहे. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, ठीक आहे, हे जरा थेरॉटिकल पार्ट आहे, पण आपण हे सगळं कव्हर करूया. आय एम शुअर याचा फायदा तुम्हाला होणारच. आता हे झालं जरासा थेरॉटिकल पार्ट, आणि तुम्ही विचाराल की सर कम्युनिकेशन कुठे गेलं, बरोबर आहे. तर आपण कम्युनिकेशनवर सुद्धा आपण फोकस करूया. दररोजची आपण एक इंग्लिश कम्युनिकेशन स्किलवर एक ऍक्टिव्हिटी आपण मी डिझाईन केलेली ऍक्टिव्हिटी मी तुमच्यासमोर सादर करेल, आणि त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करून किंवा चॅटवर टाईप करून मला ते ते तुम्ही घेऊ शकता. मी सगळ्यांना ते प्रोव्हाइड करेल. आणि शेवटचा एक महत्वाचा नॅरेशन्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर शिक्षक मित्रांनो आणि मला ऐकणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या रोड मॅपच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया, आणि आय एम शुअर याचा हमखास तुम्हाला फायदा होणारच. जर हा तुम्ही वर्गस्तरावर जर प्ले केला तर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल. तर एवढाच मी बोलतोय, आणि एक शेवटची स्लाइड जे महत्वाची होती, मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत यायला